Good morning, all of you. Today we are going to learn how to write a paragraph. ओके, तर बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पॅराग्राफ हा कशा पद्धतीचा असावा आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारे इसेन्शियल 4 एलिमेंट्स. ओके, म्हणजे त्यासाठी असणारे म्हणजे एखादा समजा जर पॅराग्राफ चांगल्या दर्जाचा व्हायचा असेल किंवा चांगल्या पद्धतीचा व्हायचा असेल तर त्यासाठी लागणारे जे काही 4 आवश्यक घटक आहेत तर अशा घटकांविषयी आपण बघितलं होतं. त्यातले 2 घटक आपण बघितलेत. कुठले कुठले तर युनिटी आणि ऑर्डर. ओके, आणि जे बाकीचे 2 घटक आहेत ते आपण आता या लेक्चरमध्ये बघणार आहोत. द थर्ड वन इज कोहरन्स. कोहरन्स म्हणजेच काय तर सुसंगतपणा. म्हणजे बघा जर पॅराग्राफ तुमचा जर अतिशय चांगल्या पद्धतीचा किंवा चांगल्या दर्जाचा व्हायचा असेल तर त्या पॅराग्राफमध्ये सुसंगतपणा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच त्या पॅराग्राफची जी सेंटेन्सेस आहेत त्या सेंटेन्सेसमध्ये किंवा त्या वाक्यांमध्ये एकसंगतपणा असणे खूप गरजेचं आहे. कोहरन्स इज द क्वालिटी दॅट मेक्स युअर रायटिंग अंडरस्टँडेबल. कोहरन्स हा एक असा गुण आहे जे काय करतं तर तुमचं जे काय रायटिंग असेल किंवा तुमचं जे काही लिखित स्वरूपातले डॉक्युमेंट्स असतील ते काय करतं तर समजवण्यासाठी सोपं केलं जातं. सेंटेन्सेस विदिन अ पॅराग्राफ नीड टू कनेक्ट टू इच अदर अँड वर्क टुगेदर ॲज अ होल. तर बघा जे काही पॅराग्राफमधील सेंटेन्सेस असतील किंवा जे काही पॅराग्राफमधील वाक्य असतील ती कशी असणं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे किंवा सिक्वेन्सने असणं किंवा क्रमबद्ध रीतीने असणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळं काय होतं तर पॅराग्राफ नीड टू कनेक्ट टू इच अदर अँड वर्क टुगेदर ॲज अ होल. त्यामुळं काय होतं तर जर तुमच्या पॅराग्राफमधील वाक्यांमध्ये सुसंगतपणा असेल तर ते काय होतं तर एकमेकांशी कनेक्ट केली जातात आणि त्याचं पूर्ण एक काम होतं. ओके, किंवा एक पूर्ण वर्क ॲज अ किंवा दे वर्क टुगेदर ॲज अ होल. म्हणजे ते पूर्णपणे काय होतं मग एक पॅराग्राफ चांगल्या पद्धतीचा तयार होतो. कधी तर जर तुमच्या वाक्यांमध्ये किंवा सेंटेन्सेसमध्ये एकसंगतपणा असेल तर. ओके, पुढं बघा वन ऑफ द बेस्ट वेज टू अचीव कोहरन्स इज टू यूज ट्रान्झिशन वर्ड्स. तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन ऑफ द बेस्ट वेज टू अचीव कोहरन्स. जर तुम्हाला तुमच्या पॅराग्राफमध्ये एकसंगतपणा किंवा सुसंगतपणा आणायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इज टू यूज ट्रान्झिशन वर्ड्स. ट्रान्झिशन वर्ड्स जे असतात त्यांचा काय करणं तर वापर करणं. आता हे ट्रान्झिशन वर्ड्स म्हणजे नेमकं काय तर हे आता बघूयात. बघा these words create bridges from one sentence to the next. ट्रान्झिशन वर्ड्स म्हणजेच काय तर असे शब्द जे काय करतात तर एक वाक्य दुसऱ्या वाक्याला जोडतात किंवा एक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडतात. मग आता त्यांनी इथं क्लिअरली दिलेलं आहे की दीज वर्ड्स क्रिएट ब्रिजेस फ्रॉम वन सेंटेन्स टू द नेक्स्ट. अशा प्रकारचे जे ट्रान्झिशन वर्ड्स असतात ते काय करतात तर म्हणजे 2 वाक्यांमधला दुवा होतात किंवा 2 वाक्यांमधला पूल होतात. ओके, पूल काय करतो तर 2 गावांना किंवा 2 काठांना जोडण्याचं काम करतो. तर अशाच पद्धतीनं जे ट्रान्झिशन वर्ड्स असतात ते पॅराग्राफमध्ये कशा पद्धतीचं काम करतात तर 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडण्याचं काम करतात. यू कॅन यूज ट्रान्झिशन वर्ड्स दॅट शो ऑर्डर फर्स्ट सेकंड थर्ड. म्हणजे बघा तुम्ही अशा पद्धतीचे ट्रान्झिशन वर्ड्स वापरू शकताय की जे ऑर्डर दर्शवतात. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड. ऑल्सो इन रायटिंग अ पॅराग्राफ युजिंग अ कन्सिस्टंट फर्स्ट सेकंड थर्ड स्पॅशियल रिलेशनशिप्स अबव बिलो. त्याच पद्धतीनं जी स्पॅशल रिलेशन असते अबव म्हणजे वरच्या बाजूचं, बिलो खालच्या बाजूचं, ऑर लॉजिक त्याचबरोबर तर्कशास्त्र. ओके, फर्दर मोअर इन ॲडिशन इन फॅक्ट म्हणजे फर्दर मोअर इन फॅक्ट वस्तुता किंवा ॲडिशन अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर ट्रान्झिशन वर्ड्स म्हणून येतात. आल्सो इन रायटिंग अ पॅराग्राफ. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग करायचं आहे किंवा पॅराग्राफ रायटिंग करत असताना युजिंग अ कन्सिस्टंट वर्ब, टेन्स अँड पॉईंट ऑफ व्ह्यू आर इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स फॉर कोहरन्सी. त्याच पद्धतीनं बघा जर तुम्हाला एखादा पॅराग्राफ तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुसंगतपणा आणायचा आहे किंवा अतिशय क्रमबद्धरित्या तुम्हाला तुमचा पॅराग्राफ तयार करायचा आहे तर त्यासाठी असणारे व्हर्ब असतील किंवा टेन्स असेल त्याचबरोबर तुमचा स्वतःचा असलेला पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळे घटकसुद्धा काय आहेत तर पॅराग्राफ रायटिंग करत असताना त्यामध्ये सुसंगतपणा आणण्यासाठी
खूप महत्त्वाचे असे घटक हे आहेत. अँड द लास्ट वन इज कम्प्लीटनेस. कम्प्लीटनेस म्हणजेच काय तर पूर्णता. तर बघा, इफ ऑल सेंटेन्सेस क्लिअरली अँड सफिशियंटली सपोर्ट द मेन आयडिया देन युअर पॅराग्राफ इज कम्प्लीट. बघा, तुमच्या पॅराग्राफमध्ये असणारे सगळे सेंटेन्सेस किंवा सगळी वाक्य जर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय पूरक असं दृष्टीनं जर तुमची जी मेन आयडिया किंवा जी सेंट्रल थीम आहे त्याला जर सपोर्ट करत असतील तर तुमचा पॅराग्राफ इथं काय झाला असं समजूयात आपण, तर पूर्ण झाला असा समजूयात. इफ देअर आर नॉट इनफ सेंटेन्सेस ऑर इनफ इन्फॉर्मेशन टू प्रूव्ह युअर आयडिया देन द पॅराग्राफ इज इनकम्प्लीट. आणि जर समजा तुमचा पॅराग्राफ लिहित असताना किंवा वाचत असताना जर तुम्हाला असं जाणवलं की अजून मला काही मुद्दे कमी पडतात किंवा एवढ्याशा मुद्द्यांनी माझा पॅराग्राफ पूर्ण होत नाही किंवा मला अजून पुरेशी अशी इन्फॉर्मेशन किंवा पुरेशी माहिती या पॅराग्राफमधून क्लिअर होत नाही किंवा मिळत नाही, तर तुमचा पॅराग्राफ हा काय असणार आहे तिथं इनकम्प्लीट म्हणजेच अपूर्ण असणार आहे. युजली 3 सपोर्टिंग सेंटेन्सेस इन ॲडिशन टू अ टॉपिक सेंटेन्स अँड कन्क्लुडिंग सेंटेन्सेस आर नीडेड फॉर अ पॅराग्राफ टू बी कम्प्लीट. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुमचा पॅराग्राफ जर पूर्ण व्हायचा असेल तर आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं होतं, तेच आपण या लेक्चरमध्ये बघतोय की जर तुमचा पॅराग्राफ हा चांगल्या पद्धतीचा, चांगल्या दर्जाचा आणि अतिशय चांगला व्हायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी कुठल्या आहेत, तर 3 सपोर्टिंग सेंटेन्स, ॲडिशन टू अ टॉपिक सेंटेन्स अँड कन्क्लुडिंग सेंटेन्स. म्हणजेच कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या तुमचा पॅराग्राफ चांगला व्हायचा असेल तर फर्स्ट वन इज टॉपिक सेंटेन्स, देन सपोर्टिंग सेंटेन्सेस अँड द कन्क्लुडिंग सेंटेन्सेस. या सगळ्या गोष्टींचा किंवा या सगळ्या वाक्यांचा विचार करून मगच तुमचा पॅराग्राफ हा पूर्ण झाला असं गृहीत धरलं जातं. आणि तुमचा जर पॅराग्राफ चांगल्या पद्धतीचा किंवा चांगल्या पद्धतीने तयार व्हायचा असेल, कंप्लीट व्हायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, तर या 3 गोष्टींचा वापर करणं आणि मगच असं गृहीत धरलं जाईल की तुमचा पॅराग्राफ हा पूर्ण झालेला आहे. द कन्क्लुडिंग सेंटेन्स ऑर लास्ट सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ शुड समराइज युअर मेन आयडिया बाय रिइन्फोर्सिंग युअर टॉपिक सेंटेन्स. तर बघा, तुम्ही ज्यावेळी तुमच्या पॅराग्राफचं कन्क्लुजन करत असताय किंवा सारांश लिहित असताय किंवा तुमच्या पॅराग्राफचं लास्ट सेंटेन्स लिहित असताय त्यावेळी बघा काय गरजेचं आहे, तर द पॅराग्राफ शुड समराइज युअर मेन आयडिया. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या पॅराग्राफचं लास्ट सेंटेन्स किंवा कन्क्लुडिंग सेंटेन्सेस लिहित असताय त्यावेळी तुमच्या मेन आयडिया त्यातून काय झाली पाहिजे, तर रिइन्फोर्स झाली पाहिजे. जी काय करते तर तुमच्या टॉपिकला रिइन्फोर्स करते. म्हणजे शेवटीसुद्धा समरायझेशनमध्ये किंवा सारांशमध्ये तुमच्या लक्षात येते की नेमकं हा पॅराग्राफ कशावरती आधारलेला होता. ओके, तर आता आपण बघितले की 4 घटक पॅराग्राफसाठी लागणारे महत्त्वाचे 4 घटक आपण बघितले आहेत. आय होप इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नाव टर्न नेक्स्ट टॉपिक 3.1.2 टाईप्स ऑफ पॅराग्राफ. ओके, तर आता सुरुवातीला आपण काय बघितलं, तर पॅराग्राफ कशा पद्धतीचा असावा किंवा दर्जेदार पॅराग्राफ हा कशा पद्धतीनं लिहिला गेलेला असावा, त्याच्यासाठी लागणारे रूल्स असतील, त्याच्यासाठी आवश्यक असणारे घटक असतील, हे सगळे आपण बघितले. आणि आता आपण बघणार आहोत की पॅराग्राफचे प्रकार कोणते कोणते आहेत किंवा किती प्रकार आहेत. ओके, तर बघा, टाईप्स ऑफ पॅराग्राफ. देर आर 4 टाईप्स ऑफ पॅराग्राफ्स: टेक्निकल, डिस्क्रिप्टिव्ह, नरेटिव्ह अँड कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. तर बघा, इथं आपल्याला पॅराग्राफचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. कुठले कुठले, तर टेक्निकल म्हणजे तांत्रिक गोष्टींवरती आधारित असलेले पॅराग्राफ. डिस्क्रिप्टिव्ह जे काय करतात तर वर्णन करतात, वर्णनात्मक पॅराग्राफ. त्याचबरोबर नरेटिव्ह जे कथन करतात, म्हणजे आपण गोष्टी सांगतो की नाही त्या पद्धतीनं नरेशन करतात, जे पॅराग्राफ कथन करतात असे कथनात्मक पॅराग्राफ. अँड कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट आणि तुलनात्मक आणि विरोधाभास असलेले पॅराग्राफ. ओके, तर असे 4 पॅराग्राफचे आपल्याला प्रकार आहेत बघा. तर बघा, व्हेन कन्सिडरिंग द टाईप ऑफ पॅराग्राफ यू आर अबाउट टू राईट यू नीड टू कन्सिडर अ फ्यू डिफरंट क्वेश्चन्स. ज्यावेळी तुम्ही एखादा पॅराग्राफ किंवा पॅराग्राफचे असणारे प्रकार या संदर्भात ज्यावेळी तुम्ही विचार करताय, यू आर अबाउट टू राईट किंवा तुम्ही ज्यावेळी एखादा पॅराग्राफ लिहायला घेताय, यू नीड टू कन्सिडर अ फ्यू डिफरंट क्वेश्चन्स. त्याचवेळी तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करणं काय आहे तर गरजेचं आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ द पॅराग्राफ, तुमच्या पॅराग्राफचा हेतू काय आहे.
व्हॉट आर यू ट्राईंग टू कम्युनिकेट टू युअर रीडर. त्याचबरोबर जो काही तुम्ही पॅराग्राफ लिहिणार आहात किंवा जो काही तुम्ही उतारा लिहिणार आहात त्या उताऱ्यातून तुम्ही तुमच्या वाचकांशी कशा पद्धतीनं कम्युनिकेट कराल किंवा कशा पद्धतीनं किंवा कुठल्या गोष्टीवरती तुम्ही संवाद साधणार आहात. द answers of these questions will guide you as you consider both the content of your paragraph and the effect you are trying to achieve. मग हे 2 क्वेश्चन तुम्हाला काय करणार आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीची उत्तरं देणार आहेत की तुम्हाला कन्सिडर बोथ ऑफ द कंटेंट ऑफ युअर पॅराग्राफ, म्हणजे तुमच्या पॅराग्राफचा कंटेंट कसा असणार आहे किंवा कुठल्या पद्धतीचा असणार आहे, कुठल्या विषयावरती आधारित असणार आहे, अँड द इफेक्ट यू आर ट्राईंग टू अचीव. त्याच पद्धतीनं तो जो काही तुम्ही कंटेंट देणार आहात वाचकांना त्याच्यातून तुम्हाला कुठल्या पद्धतीचा इफेक्ट आणायचा आहे किंवा कशा पद्धतीचं तुमचं रिलेशन वाचकांशी तयार करायचं आहे, या दोन्ही गोष्टींचा काय होणार आहे तुम्हाला इथं किंवा या दोन्ही प्रश्नांचा या टाईपमध्ये काय होणार आहे तर मदत होणार आहे. देअर आर मेनी डिफरंट टाईप्स ऑफ पॅराग्राफ्स. आणि आपण बघू शकता की अतिशय वेगळ्या पद्धतीचे पॅराग्राफ असतात. ईच टाईप हॅज अ डिफरंट पर्पज. प्रत्येक पॅराग्राफचं किंवा प्रत्येक पॅराग्राफच्या प्रकाराला त्याचा प्रत्येकाचा स्वतःचा असा एक हेतू असतो. अँड रायटर्स मेक यूज ऑफ डिफरंट मीन्स इन अचिव्हिंग ईच पर्पज. आणि त्याचबरोबर प्रत्येक जो काही रायटर असतो किंवा जो काही लेखक असतो त्याला आपल्या वेगवेगळे जर पॅराग्राफ तो वेगवेगळ्या प्रकारचे पॅराग्राफ लिहित असेल तर त्या वेगवेगळ्या पॅराग्राफमधून त्याला वेगवेगळे त्याचे जे काही इफेक्ट्स असतील किंवा त्याचे जे काही वेगवेगळ्या हेतू असतील ते वेगवेगळे पॅराग्राफ लिहिण्यामागचे ते सगळे त्याला काय करायचे असतात तर अचीव करायचे असतात. नाव लेट्स टर्न अवर फर्स्ट टाईप ऑफ पॅराग्राफ, टेक्निकल पॅराग्राफ. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं टेक्निकल पॅराग्राफ म्हणजेच काय तर तांत्रिक गोष्टींवरती आधारित असलेला पॅराग्राफ किंवा उतारा. धिस काइंड ऑफ पॅराग्राफ इज रिटन टू कन्व्हे द टेक्निकल इन्फॉर्मेशन. अशा पद्धतीचं पॅराग्राफ हे कशासाठी लिहिले जातात तर टेक्निकल इन्फॉर्मेशन कन्व्हे करण्यासाठी किंवा एखादी वस्तू असेल टेक्निकल किंवा एखादा विषय टेक्निकल विषय तो कन्व्हे करण्यासाठी किंवा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीचे पॅराग्राफ्स हे लिहिले जातात. व्हेन रायटिंग सच पॅराग्राफ्स वन हॅज टू बी व्हेरी पर्टिक्युलर अबाउट चॉईस ऑफ वर्ड्स. ज्यावेळी तांत्रिक गोष्टींवरती आधारित असलेले पॅराग्राफ एखादा लेखक लिहितो त्यावेळी त्याला त्याच्या शब्दांविषयी खूपच चूजी असणं आवश्यक आहे किंवा त्याची शब्दांची जी चॉईस असणार आहे ती खूपच महत्त्वाची आहे बघा इथं, किंवा खूपच अशी विशेष करून असली पाहिजे. म्हणजे कुठलाही शब्द कुठेही घुसडून चालत नाही. तर तांत्रिक गोष्टींविषयी लिहित असताना त्याला पर्टिक्युलर असणारे किंवा त्याला योग्य असणारे असे शब्दच तिथं वापरावे लागतात. ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स अँड स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन. त्याचबरोबर त्याचं जे काही ग्रामॅटिकल स्ट्रक्चर असणार आहे म्हणजे व्याकरणदृष्ट्या जे काही त्याची सेंटेन्सची बांधणी असणार आहे किंवा सेंटेन्सची रचना असणार आहे ती अतिशय योग्य असली पाहिजे. त्याचबरोबर स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन, त्याचं जे प्रेझेंटेशन असणार आहे म्हणजे एक वाक्य इथं एक वाक्य तिथं, म्हणजे पहिल्या पॅराग्राफमधील वाक्य दुसऱ्या पॅराग्राफमध्ये वगैरे अशा पद्धतीचं नाही तर क्रमबद्ध रीतीनं मांडणी असली पाहिजे. त्याच्यातून सगळ्या गोष्टींचा काय झाला पाहिजे तर त्या पॅराग्राफमधून उलगडा होत गेला पाहिजे. अ टेक्निकल पॅराग्राफ शुड बी क्लिअर अँड करेक्ट इन कॉन्टेक्स्ट अँड मस्ट अवॉइड एनी काइंड ऑफ ॲम्बिग्युटी अँड व्हॅग्युनेस. तर बघा जो टेक्निकल पॅराग्राफ असतो तो अतिशय चांगल्या पद्धतीचा क्रमबद्धरित्या मांडणी केलेला आणि कुठल्याही प्रकारचा वाचकांच्या मनामध्ये गोंधळ न राहता सगळ्या कन्सेप्ट्स त्यांना क्लिअर झाल्या पाहिजे. तर अशा पद्धतीचा काय असला पाहिजे हा पॅराग्राफ हा असला पाहिजे. तर त्यांनी बघा आता इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, मी तुम्हाला ते थोडक्यात ट्रान्सलेट करून सांगते. तर पहिला आहे बघा स्मार्टफोन. आता स्मार्टफोन जर आपण बघितला तर स्मार्टफोन हा काय असतो तर आपल्या सगळ्यांसाठी स्मार्टफोन काय आहे तरी एक टेक्निकल गोष्ट आहे. ओके, एक टेक्निकल वस्तू आहे, ती तांत्रिक वस्तू आहे. तर या वस्तूविषयी इथं काय केलेलं तर एक पॅराग्राफ लिहिला आहे. मग तो कशा पद्धतीने आहे, तुम्हाला जर एक्झाममध्ये अशा पद्धतीने जर पॅराग्राफ लिहा म्हणून सांगितलेत तर तुम्हाला ते लक्षात यावं यासाठी हे एक्झाम्पल दिले आहेत आणि त्यासाठीच मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगते. बघा, अ स्मार्टफोन इज अ मोबाईल फोन दॅट कॅन मल्टीटास्क.
स्मार्टफोन काय असतो तर एक मोबाईल फोन असतो जी काय बरेच वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. इट वर्क्स ॲज अ कम्प्युटर, हा कम्प्युटरसारखा किंवा संगणकासारखं सुद्धा काम करतो. इट इज अ कॉम्पॅक्ट डिव्हाइस विच वर्क्स लाईक अ कम्प्युटर. हे काय तर एक प्रकारचं कॉम्पॅक्ट डिव्हाइस आहे जे काय करतं तर कम्प्युटरसारखं वर्क करतं. इट्स फंक्शन्स इन्क्लूड सेंडिंग अँड रिसिविंग ईमेल्स. यामध्ये असणारे वेगवेगळे फंक्शन्स कुठले बघा तर सेंडिंग रिसिविंग ईमेल्स म्हणजे ईमेल्स पाठवणं किंवा ईमेल्स रिसीव्ह करणं, टेक्स्ट, फोटोग्राफ्स अँड मल्टीमीडिया मेसेजेस, रजिस्टरिंग कॉन्टॅक्ट्स, कॅल्क्युलेटर, करन्सी, अलार्म, ब्राउझिंग द इंटरनेट युझिंग अ मोबाईल ब्राउझर, प्लेइंग गेम्स अँड मच मोर. तर बघा या सगळ्या पहिल्या 3 जे सेंटेन्सेस आहेत स्मार्टफोनचे ओके या पॅराग्राफमधले, तर त्या पॅराग्राफमधून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात येतं तर अ स्मार्टफोन. ओके म्हणजे हा जो पॅराग्राफ आहे तो कशावरती आधारलेला आहे तर एका स्मार्टफोनवरती किंवा एका टेक्निकल वस्तूवरती. आले लक्षात. आणि अगदी सुरुवातीला त्यांनी तो मोबाईल कशा पद्धतीचा असतो, तो कशा पद्धतीनं वर्क करतो, त्याचबरोबर त्या मोबाईलचे फंक्शन काय असतात, ते कशा पद्धतीनं वर्क करतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या 3 सेंटेन्समध्येच सांगितल्यात असं लक्षात येईल. पुढं बघा. द स्मार्टफोन्स युजली कम विथ अ लार्ज टचेबल डिस्प्ले अँड ॲन इनबिल्ट QWERTY कीबोर्ड. तर बघा हा जो स्मार्टफोन असतो तो कशा पद्धतीचा असतो बघा. युजली कम विथ अ लार्ज टचेबल स्क्रीन. जी काही टचेबल स्क्रीन असते एका मोठ्या टचेबल स्क्रीनसोबत येतो. अँड इनबिल्ट कीबोर्ड, त्याच पद्धतीने त्यामध्ये असणारा जो कीबोर्ड असतो तो इनबिल्ट असतो त्या मोबाईलमध्ये. ओके म्हणजे आता ते मोबाईलचं काय सुरुवातीला मोबाईलचं फंक्शन सांगितलं, देन दे आर टर्न टू द मोबाईल्स क्वालिटी और मोबाईल्स होल बॉडी. ओके म्हणजे जी काही मोबाईलची बॉडी असणार आहे ती सुरुवातीला तुम्हाला मोबाईलचं फंक्शन काय असतं ते कशा पद्धतीनं करतं, त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या जे काही आयकॉन्स असतात ते कशा पद्धतीनं वर्क करतात हे तुम्हाला सांगितलं. नंतर ते आता कुठं वळले तर मोबाईलची बॉडी कशा पद्धतीची असते किंवा मोबाईलमध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टी असतात. ओके पुढं बघा. बिकॉज स्मार्टफोन्स आर स्मॉल कम्प्युटर्स. त्याच्यामध्ये इनबिल्ट जो कीबोर्ड असतो तो का असतो तर ते एक स्मार्टफोन म्हणजेच काय तर एक छोट्या पद्धतीचा संगणकच असा समजला गेलेला आहे. दे रन ॲन ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इज ऑफन कॉमन बिटवीन डिव्हायसेस टू एन्श्युअर कम्पॅटिबिलिटी. याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा असते. द मेजॉरिटी ऑफ स्मार्टफोन्स रन ऑन ॲपल iOS और गुगल अँड्रॉइड बट अदर्स यूज विंडोज फोन और ब्लॅकबेरी OS. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला मग सुरुवातीला मोबाईलचं फंक्शन काय असतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले आयकॉन्स असतात याबद्दल माहिती दिली. द सेकंड वन, दे टर्न टू द मोबाईल्स बॉडी, देन ॲट द लास्ट मोमेंट दे टर्न टू द म्हणजे कुठल्या प्रकारचे मोबाईल वापरात आहेत, कुठल्या कंपन्यांचे मोबाईल वापरात आहेत. म्हणजे अगदी शॉर्टमध्ये त्यांनी पूर्ण त्या मोबाईलबद्दल आपल्याला माहिती प्रोव्हाइड केलेली आहे बघा. तर अशा पद्धतीनेच तुम्हालासुद्धा पॅराग्राफ हा लिहायचा असतो. त्याचबरोबर त्यांनी कुठल्या प्रकारचे मोबाईल हे जास्त प्रमाणात वापरले जातात, म्हणजे कुठल्या कंपनीचे मोबाईल हे जास्त प्रमाणात वापरले जातात, कुठल्या प्रकारचे मोबाईल हे जास्त प्रमाणात वापरले जातात. त्याचबरोबर मोस्ट कॅन डू मल्टीटास्किंग, रनिंग मोर दॅन वन प्रोग्राम विच हेल्प्स द युजर डू थिंक क्विकर अँड इझियर. त्याचबरोबर शेवटी त्या मोबाईलचा असणारा उपयोग. ओके म्हणजे त्या तांत्रिक गोष्टीचा लेखकाने वाचकांना कशा पद्धतीने उपयोग होईल हे 2 ओळींमध्ये शेवटचे सांगितलेले बघा की मोबाईल हा बरीच कामं करतो आणि तू कुठल्याही प्रकारचं काम हे करू शकतो. विच हेल्प्स द युजर डू थिंक क्विकर अँड इझियर. त्याचबरोबर मोबाईलमुळं कशा पद्धतीने लोकांचं जीवन हे खूप फास्ट झालेलं आहे, म्हणजे अगदी छोट्या गोष्टी या मोबाईल अगदी कमी वेळामध्ये करून देतो. तर तुमच्या एक लक्षात येते का ज्यावेळी तुम्हाला एखादा तांत्रिक गोष्टीवरती पॅराग्राफ लिहायचा असतो त्यावेळी तुम्ही बघू शकता की जास्त फापट पसारा न करता अगदी मोजक्या आणि अचूक शब्दांमध्ये त्याचं मोबाईलचं जे काही फंक्शन असणार आहे, त्याचबरोबर मोबाईलची जी काही बॉडी आहे ती कशा पद्धतीची असते आणि मोबाईल कुठल्या कंपनीचा ह्याच्यामध्ये जास्त वापर केला जातो आणि शेवटी मोबाईलचे असणारे फायदे. ओके तर या सगळ्या गोष्टी काय केल्या तर हे 4 मुद्दे त्यांनी या पॅराग्राफमध्ये डिस्कस केलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर त्यांनी अजून एक उदाहरण दिले बघा डिशवॉशरचं.
माझ्या माहितीनुसार तुमच्या सगळ्यांकडं वर्कबुक आहेत, तर ज्या पद्धतीनं मी स्मार्टफोनमध्ये 4 मुद्दे शोधून काढले त्याच पद्धतीनं तुम्ही डिशवॉशर हा जो पॅराग्राफ आहे तो वाचून काढायचा आणि त्याच्यामध्ये असणारे 4 मुद्दे काढायचे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जर एखादा टेक्निकल पॅराग्राफ लिहायला आला किंवा एखादा पॅराग्राफ म्हणजे ते डायरेक्ट एखादा शब्द दिला की स्मार्टफोन किंवा फ्रीज किंवा आपण काय म्हणू शकतो लॅपटॉप, अशा पद्धतीचे जर तुम्हाला पॅराग्राफ लिहिण्यासाठी क्वेश्चन्स आले तर तुम्ही ते कशा पद्धतीने हँडल करू शकाल हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कुठले मुद्दे मांडता येतील हे लक्षात येईल. ओके, तर डिशवॉशरचा जो पॅराग्राफ आहे तो तुम्ही वाचायचा आहे, त्यामुळे तो मी इथे एक्सप्लेन करत नाही आहे. ओके, आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. तरीही काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. अँड वी आर स्टॉप हिअर. इन अवर नेक्स्ट lecture we will see remain part of this chapter. Okay, thank you.